तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खानदेशी खिचडी। त्याच्यासाठी मी घेतला आहे कांदा, बटाटा, टमाटा घेतला आहे, थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत, ते आपण सर्व चिरून घेतले। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत सोयाबीन, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तो गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे। गरम पाण्यातून काढल्यानंतर आपण आता ठेवणार आहोत कुकर। त्याच्यात टाकले आपण तेल टाकल्यानंतर आपण टाकले जिरे टाकल्यानंतर आपण घेतलाय कांदा थोडा लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत बटाटे आणि टोमॅटो। ते पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत वाटाणे टाकल्यानंतर आपण ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत लसूण तो थोडा ठेचून घ्यायचा आहे। लसूण ठेचल्याने खिचडीला छान अशी टेस्ट येते। त्याच्यानंतर मी मसाले टाकणार आहे। मी थोडासा काळा मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे। माझ्याकडे एव्हरेस्ट मसाला होता तर मी तो एव्हरेस्ट मसालासुद्धा घेतलेला आहे। ते मसाले टाकून घ्यायचे। ते मसाले ॲड झाल्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचे। ते असं छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यात आता ॲड करणार आहे सोयाबीन ॲड झाल्यानंतर त्याच्यात आपण जो तांदूळ घेतला आहे तो तांदूळ असा छान प्रकारे धुवून घ्यायचा आहे। मी त्याच्यात तांदळामध्ये अख्खा मसुरा टाकलेला आहे। तुम्हाला जर एखादी डाळ टाकायची असेल तुम्ही डाळसुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यात गरम पाणी ॲड करणार आहे। गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे। ते असं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आता पुन्हा हलवून घ्यायचं आहे। आपलं कुकर झाकण लावलेलं आहे आणि अशी 5 मिनिटात माझी खिचडी तयार झाली। तुम्हाला माझी खिचडी कशी वाटली, माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।